सरसकट दुष्काळ जाहीर, 32,000 रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार, यादीत नाव पहा. तर मित्रांनो, आपण ही संपूर्ण माहिती जाणून घेऊया. तत्पूर्वी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. शेतकरी मित्रांनो, राज्यातील दुष्काळी स्थिती जाहीर केलेल्या 40 तालुक्यांव्यतिरिक्त उर्वरित 75% पेक्षा कमी पाऊस झालेल्या 1021 महसुली मंडळांमध्ये दुष्काळ सदृश परिस्थिती जाहीर करण्यात आलेली आहे. या मंडळांमध्ये दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या सर्व सवलती लागू होणार आहेत. असा निर्णय मदत, पुनर्वसन व आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीच्या 9 नोव्हेंबरच्या बैठकीत घेण्यात आलेला आहे. याबाबतचा शासन निर्णय महसूल व वन विभागाने आज दिनांक 10 नोव्हेंबर रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे. केंद्र शासनाच्या निकषाप्रमाणे 40 तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्यात आलेला आहे. मात्र राज्यातील उर्वरित तालुक्यांमधील महसुली मंडळामध्ये जून ते सप्टेंबर 2023 या कालावधीत पर्जन्यमानाची कमी लक्षात घेता सरासरी पर्जन्याच्या 75% पेक्षा जास्त आणि 750 मिमीपेक्षा कमी पाऊस पडलेला असा निकष लक्षात घेऊन 1021 महसुली मंडळामध्ये दुष्काळ सदृश परिस्थिती जाहीर करण्यात आलेली आहे. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना येणाऱ्या जमीन महसुलात घट, पीक कर्जाचे पुनर्गठन, शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुलीत स्थगिती, कृषी पंपाच्या वीजबिलात 33.5% सूट, शालेय महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना शुल्कात माफी, रोहे अंतर्गत कामाच्या निकषात काही प्रमाणात शिथिलता, आवश्यक तेथे पिण्याचे पाणी पुरवण्यासाठी टँकरचा वापर, टंचाई जाहीर झालेल्या गावात शेतकऱ्यांना शेतीच्या पंपाची वीज जोडणी खंडित न करणे या सवलती 1021 महसुली मंडळांमध्ये लागू करण्यात येणार आहेत. दुष्काळी कालावधीत संपूर्ण उपाययोजना तातडीने करण्यासाठी सर्व अधिकारी या समितीला देण्यात आलेले आहेत, असे शासन निर्णयात नमूद आहे. तर शेतकरी मित्रांनो, ही होती आजची अपडेट. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.